श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 65वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणताय, नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे, अति मूर्खत्या सर्वदा दुःख दुणे, धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हेमधामी विरामी. समर्थांनी आपल्याला कालच्या श्लोकामध्ये शेवटच्या ओळीमध्ये सांगितलं होतं की अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा. इथं ही दैन्यता, या दैन्यवाणा या शब्दाचा आधार घेऊन समर्थांनी या 65व्या श्लोकाच्या चिंतनाला सुरुवात केलेली आहे. समर्थ माऊलीच्या या पहिल्यांदा श्लोकाचा आपण सरळ अर्थ बघूयात. या दैन्यवाणे जिण्याचं जर काही खरं कारण असेल तर भक्ती ही त्या मनुष्याच्या जीवनामध्ये नसल्यामुळं, भगवंताच्या भक्तीचा ऱ्हास झाल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारचं हे दैन्यवाणेपण आपल्याला दिसून येतं. आणि या दैन्यवाणेचा जेव्हा अतिरेक होतो, जेव्हा त्याची पडदमूर्खता ही अत्यंत पराकोटीची होते, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ दुःखच हे त्याच्या उपभोगाला येतं. त्यामुळं या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर हे मना तू एकच कर, धरी रे मना प्रीती रामी जीवी, धरी रे मना आदरे प्रीती रामी. आदराने, अत्यंत प्रेमाने त्या भगवंताला हृदयामध्ये तू घट्ट धर आणि या मृत्यू लोकामध्ये असलेल्या या ऐश्वर्याची, या संपत्तीची तू वासना धरू नको. यामध्ये तू कधीच विराम पाहू शकणार नाही. असा समर्थ माऊलीच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ. श्रोतेहो, आपण लहानपणापासून फरक ओळखा नावाचा एक परीक्षेमधला प्रकार सोडवायचो बघा. दोन गोष्टींमधला फरक आपण वेळोवेळी आपल्या परीक्षेमध्ये उत्तर देण्याच्या वेळेला त्याची तयारी करायचो. आज जेव्हा इतके वर्ष आयुष्य उपभोगल्यानंतर आपण जर आपल्या जीवनामध्ये वळून माझं जीवन आणि संतांचं जीवन यातील फरक ओळखा असं जर लिहिण्याचा प्रयत्न केला तर संतांच्या जीवनामध्ये आणि माझ्या जीवनामध्ये नेमकी काय काय फारकत येते. मला श्री महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आठवतो की महाराजांच्याकडं थोडंसं गारवारा लागू नये म्हणून एक त्यांना फरगुल होतं त्यांच्याकडं. त्या फरगुलाला अनेक ठिकाणी ठिगळं देखील लावलेली होती. पण महाराज जेव्हा असं फरगुल घालून चालायचे तेव्हा त्यांचं थाट, तेव्हा त्यांची चाल ही एखाद्या राजाला देखील लाजवेल अशी असायची. या उलट सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये आपण बघतो कित्येकदा अंगावर अत्यंत भरजरी कपडे असतात, अत्यंत त्याची किंमत ही मौल्यवान असते. पण इतकं असूनही मनुष्याची दृष्टी मात्र इतरांच्या कपड्यांवरती, दुकानांमधल्या कपड्यांवरती खिळखिळत असते. आपण संतांच्या घरामध्ये बघतो की कित्येकदा मीठ भाकर खाऊन तुकाराम महाराजांसारख्या संताला जगावं लागलं. पण ही मीठ भाकर खाताना देखील त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे श्रीमंताच्या घरामध्ये पंचपक्वानांच्या जेवणामध्ये देखील एरंडल पिल्यासारखं तोंड करून खाणाऱ्या लोकांच्या पुढे जर आपण बघितलं तर आपल्याला या संतांच्या जीवनातला आणि सामान्य मनुष्याच्या जीवनातला फरक दिसून येतो. 18 विश्व दारिद्र्य हे घरामध्ये भरून उरलेलं असतानाही, मुलाबाळांचा संसार चालवत असतानाही विठ्ठलाचा आधार या संतांनी कधीच सोडला नाही. आणि आमच्याकडं अनेक शून्य बँक बॅलन्स असतानाही, अनेक प्रकारचे एफडी, लाईफ इन्शुरन्स जवळ असतानाही रात्रीची आमची झोप कित्येकदा उडून जाते की उद्या कसं होणार, मी गेल्यानंतर कसं होणार, या विचाराने आम्ही कित्येकदा हडबडून जागे झालेलो असतो. सामान्य माणूस आणि संत यांच्या जीवनामध्ये आपण कितीही प्रकारे जरी बघितलं तर प्रत्येक जीवन कृतीमध्ये हा एक मूलभूत फरक, एक त्यांच्या वर्तणुकीतला फरक आपल्याला सहजपणे दिसून येतो. नेमकं काय फरक असू शकतो? आपण जर याचा फरक शोधण्याचा प्रयत्न केला तर एकच गोष्टीचा फरक येतो, तो म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये असलेला रामाचा आधार, त्यांच्या जीवनामध्ये असलेली रामाविषयीची अनन्य प्रीती, त्यांच्या जीवनामध्ये असलेली विभक्तपणाने केलेली भक्ती हे संतांच्या जीवनाचं खरं ऐश्वर्य होतं. आणि आमच्या जीवनामध्ये नेमकं ते नाहीये. तेवढं सोडून आमच्या जीवनामध्ये बाकी सगळं आहे. आणि संतांच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त रामाचा आधार होता, ते सोडून सगळं काही विषम होतं. पण दोघांच्या वर्तणुकीमध्ये मात्र कमालीचा फरक आपल्याला दिसून येतो. आणि हेच समर्थ आपल्याला इथं सांगतायत की नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे. यावरती आम्हा प्रापंचिक लोकांचं एक नेहमीच उत्तर ठरलेलं असतं
की अरे ती संत मंडळी होती, मोठी होती, त्यांना कुठला काही संसार होता का, त्यांना काही मुलंबाळ होती का, नोकरी धंदा करायचा होता, काही पैसा कमवायचा होता, काय करायचं होतं संतांना, एक दिवस रात्र फक्त हरिनाम स्मरण करायचं होतं, बाकी त्यांना काही व्यवहार नव्हता. त्यामुळे ते त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. आम्हा प्रापंचिकांना देखील काळजी केल्याशिवाय राहणं चुकीचं आहे. आपल्या लोकांचा हा युक्तिवाद संतांच्या कोर्टामध्ये मात्र कधीच भगवंत उचलून धरत नाही. श्रोतेहो, असं आहे की संतांनी देखील प्रपंच केलेलाच आहे ना. आपण एकनाथ महाराजांचा प्रपंच बघतो, किती उत्कृष्ट पद्धतीने, आमच्यापेक्षा उत्कट पद्धतीने त्यांनी संसार केला. तुकाराम महाराजांनी देखील वेगळ्या पद्धतीने संसार केला. अत्यंत गरिबीमध्ये, हलाखीमध्ये देखील कसं समाधानात राहता येऊ शकतं असं प्रारब्ध घेऊन तुकाराम महाराजांनी, तर अत्यंत ऐश्वर्य घेऊन कसा परमार्थ करता येतो हे एकनाथ महाराजांनी दाखवलं. ज्ञानेश्वर महाराजांनी तर हे विश्वची माझे घर असा वैश्विक संसार केला. गोंदवलेकर महाराजांनी आलेल्या प्रत्येकाच्या मुखामध्ये अन्न घालून या सगळ्या विश्वाचाच जणू एक प्रकारे संसाराचा उत्तरदायित्व आपल्याकडे घेतलं होतं. संतांनी संसार हा कधी सोडला नाहीच. प्रापंचिकांनी आपल्या संसाराला आकुंचित करून घेतलं. आपण प्रापंचिक या शब्दाची व्याख्याच मुळी चुकीची करतो. आपल्याला असं वाटतं की लग्न कार्य करणं, मुलं बाळ होणं, घरदार थटवणं, चांगली नोकरी, पैसा कमवणं म्हणजे प्रापंचिक. संतांनी प्रापंचिक या गोष्टीची व्याख्याच मुळी बदलून टाकलेली आहे. श्री महाराज प्रापंचिक या शब्दाची व्याख्या करताना म्हणाले की जो जगाकडून सुख मिळवण्याची आशा धरून राहतो तो प्रापंचिक, आणि जो आतमध्ये घेऊन असलेल्या रामाकडूनच सुख घेतो तो खरा पारमार्थिक. म्हणजे प्रापंचिक आणि पारमार्थिक ही अवस्था आहे, ती एक प्रकारची आपली बाह्यांगाची स्थिती नाही. त्यामुळं यातून आणखीन एक वेगळा निष्कर्ष असा निघतो की आजच्या काळामध्ये कदाचित अंगावरती कफनी, भगवे वस्त्र असतील, पण असा मनुष्य देखील जर जगाकडून आशा लावून बसला तर तो भगव्या कफनीमध्ये असूनही प्रापंचिक. आणि तेच एखादा मनुष्य हा चांगल्या कपड्यांमध्ये आहे, सांसारिकाच्या कपड्यांमध्ये आहे, पण तो आतून मात्र मोकळा झालेला आहे, तो निस्पृह झालेला आहे, त्याने जगाची आशा सोडलेली आहे, तो असा असूनही पारमार्थिक. त्यामुळे मनुष्याची बाह्य वृत्ती ही उपयोगाची नाही, त्याची अंतरंगाची वृत्ती काय आहे ते महत्वाचं. आणि त्यामुळे कुठल्याही सांसारिकाला प्रपंच सोडून दे, मुलंबाळांना सोडून दे, नोकरी धंदा सोडून दे, पैसा अडका कमवणं सोडून दे, हे कुठल्याही संतांनी कधीच सांगितलेलं नाही. आमची वृत्ती सुधारणं हे संतांचं खरं कार्य होतं. आम्ही जी जगाकडून सुखाची आशा धरून राहिलेलो आहोत या वृत्तीवरती संतांचं ऑब्जेक्शन होतं. आणि त्यामुळं आमच्या जीवनामध्ये बाह्यांगाने सुख मिळवण्याची वृत्ती राहिल्यामुळे दैन्यवाणापणा आलेला आहे. ही दैन्यता म्हणजे बाहेरून आम्हाला सुख मिळवायचे, ते मिळेल की न मिळेल या संभ्रमाची जी स्थिती आहे त्याला दैन्यवाणेपणा म्हणतात. आज जेवतो आहे, उद्या जेवायला मिळेल की नाही माहित नाही, या स्थितीमध्ये जो जेवण करतो ती दैन्यताच आहे. या वृत्ती महाराजांचं म्हणणं असं असायचं की आज श्रीखंडपुरी, गुलाबजाम सगळं काही आनंदाने खा, पण उद्या जर मीठ भाकर आली तर श्रीखंडाची आठवण काढू नका. यामध्ये दैन्यता निघून जाते बघा. या दैन्यवाणेपणामुळे मनुष्य हा लाचार झालेला आहे, काळजीमध्ये आहे, संभ्रमात आहे, चिंतेमध्ये आहे. इतकंच नाही तर आज आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन जे लाखो रुपये खर्च करतो ना, ब्लड प्रेशर म्हणा, डायबेटीस म्हणा, अर्थात हे प्रारब्धवश आहेत, हे रोग हे देहाच्या अनुषंगाने येणारच. पण यामध्ये आज मेडिकल सायन्स देखील म्हणतं की मनुष्याची मानसिक स्थिती या रोगांसाठी बऱ्याचदा कारणीभूत ठरते. आणि मानसिक स्थिती म्हणजे काय आहे, ही संतरूपी डॉक्टर आपल्याला ही स्थिती सांगतायत की ही दैन्यता आयुष्यातून सोडून द्या. ही भीती, ही चिंता, ही काळजी, या दैन्यवाणापणामुळे तुझं शरीर पोखरून निघतंय, तुझं मन पोखरून निघतंय, तुझं हृदय पोखरून निघतंय. ही दैन्यता जर आयुष्यातून सोडून दिली आणि जर आपण मोकळे झालो तर मोकळे होण्याचा उपाय म्हणजे दुसरा तिसरा काही नसून केवळ आणि केवळ भक्तीचा आहे. त्या भगवंताची धरी रे मना आदरे प्रीती रामी, या भक्तीचा अर्थ देखील आजच्या काळामध्ये बऱ्याचदा आपण आपापल्या पद्धतीने लावायचा प्रयत्न करतो. आपल्यापैकी काही लोक म्हणतात आम्ही न चुकता दर आठवड्याला मंदिरामध्ये जातो, दर्शन घेतो, म्हणजे आम्ही भक्ती करतो का? ठीक आहे, हा भक्तीचा एक प्रकार आहे. काही लोक असं म्हणतात की आम्ही 2 तास दररोज षोडोपचार पूजा केल्याशिवाय भगवंताची निघतच नाही घरातून. ही भक्ती आहे का? अर्थात ही देखील भक्तीचा एक प्रकारच आहे. काही मनुष्य मानस पूजा करतील, काही लोक षोडोपचार पूजा करतील, ही देखील भक्तीचाच एक प्रकार आहे.
पण संतांना जी भक्ती अभिप्रेत आहे यामध्ये या पूजा अर्चा, देवाचं दर्शन ह्यांच्या अनुषंगाने मनुष्याची वृत्ती 24 तास भगवंतमय करून टाकणं, याचं नाव भक्ती. समर्थांनी आपल्याला दासबोधामध्ये सांगितलेलंच आहे की भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. आपण देवपूजा अर्चा करावी, मंदिरामध्ये जावं, त्याचं दर्शन घ्यावं आणि याचं चिंतन, याचं अनुसंधान आपल्या वृत्तीला जर 24 तास भरून टाकू शकलो तर आपल्याला या केलेल्या कृतीचा खरा फायदा झाला. आणि त्यामुळं धरी रे मना आदरे प्रीती रामी, इथं प्रेम हा शब्द महत्वाचा आहे भक्तीमधला. आणि प्रेम ही भावना आपण आपल्या प्रत्येकाने जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवलेली आहे. कदाचित नवविवाहितासाठी आपल्या आयुष्यात येणाऱ्या पत्नीचा, कदाचित आपल्या मुलावरती असलेलं प्रेम, कदाचित आपल्या आई वडिलांवरती असलेलं प्रेम, वेगवेगळ्या पद्धतीचं प्रेम मनुष्य जीवनामध्ये करत असतो. या सर्व प्रेमाची एक गंमत अशी असते की ज्या व्यक्तीवरती, ज्या वस्तूवरती आपलं प्रेम असतं, ती व्यक्ती, ती वस्तू आपल्या मनाला अंतर्बाह्य भरून टाकते, अगदी आपल्या चित्तामध्ये उतरते. डोळे बंद केले तरी त्याचं स्मरण असतं, डोळे उघडले तरी त्याचं स्मरण असतं, काही बोलावंसं वाटलं तरी त्याचंच बोलावंसं वाटतं. जसं या दृश्य जगातल्या वस्तूंवरती आपण प्रेम करतो, तितक्या आदराने, तितक्या प्रेमाने आपण जर हे प्रेम भगवंतावरती करू शकलो तर आपलं मन 24 तास त्या रामाच्या प्रेमाने जर भरून गेलं तर, आपलं जर मुख, आपली जर वाचा जर काही बोलायचा प्रयत्न केलाच तर केवळ आणि केवळ त्या भगवंताचं वर्णन, त्याची लीला याचंच जर रूप गाऊ लागले तर, आपण ज्या जीवनामध्ये व्यवहार करतोय त्या व्यवहारामध्ये प्रत्येक व्यवहाराच्या ठिकाणी घेणारा आणि देणारा राम आहे, या भावनांनी जर आपण व्यवहार करू शकलो तर ही सर्व काही अवस्था भक्तीचीच आहे. मनुष्याला जेव्हा हे प्रेम अंतरंगामध्ये भरून उरतं तेव्हा ही भक्ती 24 तास त्याच्या हृदयामध्ये घर करून राहते. भगवंत हा खरा भावनेचा भुकेलेला आहे. त्याला खऱ्या अर्थाने कुठल्याही कर्मकांडाची गरज नाही. तुम्ही ते करत असाल उत्तम आहे, ते सोडायचं नाहीच आहे. पण यातून शरीराच्या अनुषंगाने ही कर्मकांड करत असताना माझी वृत्ती, माझं मन भगवंतमय होतंय की नाही, ह्याकडे आपण विचार करावा. आणि याचं अतिशय उत्तम स्मरणाचं निमित्त म्हणजे भगवंताचं नाम आहे. ते नाव आपण जर आपल्या अंतःकरणामध्ये सदैव दृढ धारण करू शकलो तर एका अर्थाने त्या भगवंताच्या प्रेमाचं आपण व्यक्त स्वरूपच हे नाम म्हणत असतो. आणि त्यामुळेच ज्ञानेश्वर माऊली म्हणाली ना की प्रेमाचा जिव्हाळा नाममुखाशी आले. जिव्हाळा म्हणजे तिथं निश्चयात्मक स्थिती, असं ज्ञानेश्वर माऊलीला म्हणायचंय. प्रेमाचा जिव्हाळा नाममुखी आले, सार्थक पै झाले संसाराचे. भगवंताविषयी अत्यंत अपार प्रेम याचा निश्चयात्मक स्थिती म्हणजे मुखामध्ये नाम येणं आहे. आणि असं नाम जर आपण अखंड धारण करू शकलो, 24 तास धारण करू शकलो तर ती स्थिती आपल्याला भक्ती या स्थितीपर्यंत घेऊन जाऊ शकते. आणि या भक्ती या स्थितीमध्ये आपण एकदा गेलो की आपल्या सगळ्या वृत्ती या भगवंताच्या विषयीच एकरूप होतात, त्याच्या जवळच निगटतात. मग आपलं काही खाणं पिणं असेल तर तो रामाचा प्रसाद होतो, आपलं जर कुठलं वस्त्र असेल तर ते रामाचं पितांबर होतं, आपलं जर कुठं जाणं असेल तर सखा राम आपल्या बरोबर असतो, आपलं जर कोणाशी बोलणं असेल, आपण जगामध्ये कधी एकटे राहणारच नाही, कारण की आपला राम सखा सदैव आपल्याशी संवाद करू शकतो. अशा रीतीने मनुष्य हा जगातल्या बाहेरील सुखांपासून विभक्त होत होत आतल्या सख्याशी त्याचा भक्त होऊन राहतो. आणि इथं ही भक्ती त्याला जीवनातल्या बाहेरील सुखांपासून तोडते. बाहेरील सुखांपासून तोडते म्हणजे त्याच्या जीवनातली दैन्यता घालवून टाकते. आणि त्यामुळे समर्थांनी इथं अतिशय सुंदर रीतीने दैन्यवाणे आणि भक्ती या दोन शब्दांचा अर्थ इथं दिलेला आहे. आणि जर हे आपण केलं नाही आणि जर आपण असेच प्रपंचामध्ये रत राहिलो, जगाकडून सुख घेत राहिलो तर जगापासून आपल्याला केवळ आणि केवळ दुःखच मिळत राहील. अंतकाळी जेव्हा डोळे मिटायची वेळ येईल तेव्हा देखील या दारुण दुःखाच्या अनुषंगानेच पुढील जन्माची आम्ही अधोगतीची वाट आमच्या स्वतःच्या हाताने लावून घेतो. त्यामुळे हे म्हणा, या जीवनात असलेल्या ऐश्वर्य संपत्ती यांच्याशी तू कर्तव्य भावनेने राहा, पण त्यांच्याशी आसक्त होऊ नको रे. हिटलरचे एक अतिशय सुंदर वाक्य आहे की द मनी विच यू केप इन युअर बँक आफ्टर युअर डेथ इज अ इंडिकेशन ऑफ द अनवॉन्टेड वर्क यू डिड इन युअर लाईफ. जे तुमचा बँक बॅलन्स तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मृत्यूनंतर ठेवून जाता, हे इंडिकेशन आहे की तुम्ही जगामध्ये येऊन जे नको असलेलं काम केलेलं आहे त्याचं हे स्थित्यंतर, त्याचं हे एक प्रकारचं निदर्शक आपल्याला ते सांगतात. काही ही वाक्य आपल्या जीवनामध्ये जर आपण विचार केला तर लक्षात येतं की मनुष्याला सुखी राहण्यासाठी खरंच एवढ्या सगळ्या गोष्टींची गरज आहे का? आणि जर नसेल तर हे म्हणा,
तू ज्या स्थितीमध्ये आहे, तुझी कर्तव्य करत असताना तुझी वृत्ती त्या भगवंतापाशी लाव. आणि इथं त्यामुळे समर्थांनी नको वासना हेमधामी विरामी. हेमधाम म्हणजे या मृत्यू लोकामध्ये असलेलं ऐश्वर, संपत्ती यांच्यावरती तू वासना ठेवू नको. याने तू कधीच विराम पावणार नाहीस. कारण की ही गोष्ट तू जितकी कमवशील तितकी ती तुला अधिकच मिळवण्यासाठी प्रवृत्त करेल. त्यामुळे हे मना, तू आपल्या जीवनातल्या कर्तव्यांपासून पळू नकोस, आपल्या प्रपंचापासून दूर जाऊ नकोस, आपल्या मुलाबाळांपासून दूर जाऊ नकोस. पण हे सगळं करत असताना जगाकडून सुख मिळवण्याची आशा सोडून दे आणि अंतरंगामध्ये निनादत असलेल्या रामाशी तू एकरूप हो. ही स्थिती तुला त्या आत्मारामापर्यंत, या जीवनाच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.